विद्यार्थी मित्र हो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 10वी मॅथ्स 1 टॉपिक नंबर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन लेक्चर नंबर 5. यामध्ये आपण आहोत कम्प्युटिंग स्क्वेअर मेथड आपण शिकतो. त्याचाच जरासा पुढे भाग आपण कंटिन्यूस करणार आहोत. सर्वजण अतिशय चांगला रिस्पॉन्स देत आहे, त्याबद्दल सर्वांना बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा. चांगली गोष्ट आहे. हे सगळं करत असताना गणित विभाग, गणिताचं ते काय लेखकांनी बनवलेला भाग आहे, गणिताच्या तज्ज्ञ लोकांनी केलेलं काम आहे. हे फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. हे सगळं पोहोचत असताना ही जी टेक्नॉलॉजी आहे, यासाठी जी मदत करणारे घटक आहेत त्यांच्यासाठी चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. हा सलगपणे भाग आपण पुढे नेतो आहे. मॅथ्स गणित मैत्री हे चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब कराच, शिवाय त्याला लाईक करा. यासारख्या गोष्टी. चला आपण पुढे जाऊया. कम्प्युटिंग स्क्वेअर मेथडमध्ये आपण जाऊया. तो प्रॅक्टिस सेट आपण 2 किती आहे बघा बरं. प्रॅक्टिस सेट 2.4मध्ये काल आपण म्हणजे पाठवण्याची तासिका होती ती लेक्चर नंबर 4 कम्प्युटिंग स्क्वेअर मेथड 2.3 मधली काही सम्स जरासे वेगळे आहेत म्हणून आपण जरा पुन्हा एकदा घेऊया ती. 2.3 प्रॅक्टिस सेट 2.3 मधलं पहिली 2-3 एक्झाम्पल्स आपण बघितली होती ना, होय ना. पुढे जाऊया आता जरासं. एक्झाम्पल नंबर 3पर्यंत तसं सेम होतं. आपण आता 4th एक्झाम्पलमध्ये जाऊया, चालेल ना. बघा जरासं आता 4th एक्झाम्पल दिसतंय हा भाग सगळा तुम्हाला. 9y² - 12y + 2 = 0. पुन्हा एकदा हे सिस्टीम समजावून घेऊया. ह्या कम्प्युटिंग स्क्वेअर मेथडचं खास वैशिष्ट्य बघा, तर इथला जो आता y² आहे नाही तर yचा कोएफिशियंट पहिल्यांदा 1च पाहिजे. लक्षात आलं का बघा. आता याचा सहगुणक 1 पाहिजे, आपण आणू शकतो तो. मग 9 काढून टाकायचं का, कसं काढायचं बघा. ते डिवायडिंग ईच टर्म बाय 9 करूया. ह्याला 9ने डिवाइड करूया, ह्याला 9ने डिवाइड करूया, ह्याला 9ने डिवाइड करूया, याला पण 9ने डिवाइड करूया. आता y² - 12/9 ह्याचं थोडं सिम्प्लिफिकेशन होते बघा. 3 3 जा 3 4 जा 3 त्रिक 9 3 चौक 12 असं झालं. इथं नाही सिम्प्लिफिकेशन होत, राहू दे. हे 0 राहिलं बघा. ते जे एक्झाम्पल दिलं होतं त्या एक्झाम्पलच्या ईचला पण 9ने भागलो. आता आपण कोएफिशियंट वायचा कोएफिशियंट 1 झाला. आता याची कंपॅरिझन आपण कोणाशी करतोय, हे त्यांचं इक्वेशन आहे, हे 0 आलं. ह्याचं कंपॅरिझन आपण कोणाशी करतोय बघा. आता y नंतर मध्ये याच्याशी कंपेअर करतोय आपण. आता y - a². हे कंपॅरिझन जरा लक्षात घ्या. अगदी सोपं राहतं. ह्याचा हाफ करायचं आहे, त्याचं स्क्वेअर करायचं असतं. ते हाफ का होतं बघूया. आता y² - 4/3 + 2/9 आणि ह्याचं काय होणार बघा. y² ह्याचं एक्सपान्शन बघा. पहिल्या पदाचा वर्ग -2 टाइम्स ay. ओके. 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक yचा दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे aचा वर्ग होणार. आता हे कंपेअर करूया आपण. आता ह्याचं कंपॅरिझन करूया. हा नंबर इथला आपला हा राईट नाही आहे. इथं आपण हा नंबर कम्प्लीट स्क्वेअर मेथडचा राईट नाही आहे. मग मी इथं पण तात्पुरतं के घेऊया असं. आता हा नंबरचा विचार आपण नंतर करूया. हे आपण असं एक्सपान्शन करायचं होतं. आता सांगा बघूया हे काय होणार. आता हे वायचा कोएफिशियंट काय आहे बघा. इथं काय आहे बघा -2a आहे. इथं काय बघा -4/3 हा वायचा कोएफिशियंट होणार. लक्षात आलं. हे असं लिहिलं. दोन्हीकडचं मायनस साईन काढून टाकूया. ए होणार 4/2 × 3. याचं सिम्प्लिफिकेशन करूया. बे के बे बे दोन्ही 4. ए आलं 2/3 आणि व्हॉट इज के. के = a². देअरफॉर के हे 2/3 आहे. के = a². एची व्हॅल्यू काय आली बघा 2/3. याचा स्क्वेअर करूया. काय आन्सर आलं केची व्हॅल्यू आली 4/9. समजलं का बघा. ह्याचा हाफ करायचं, ह्याला × 2 डायरेक्टली कसं करायचं. 4/3ला हे 4/3 आहे ना, त्याला 1/2ने इंटू करायचं म्हणजे हाफ करायचं. बे के बे बे दोन्ही 4 हे 2/3 आलं. 2/3चं स्क्वेअर करायचं, हे 4/9 आलं. आता आपल्याला कंप्लीट जी स्क्वेअरिंग टर्म होती ती मिळते आहे. हे आपलं आता एक्झाम्पल बनलं होतं. हे याचं कंपॅरिझन केलं आपण. आलं लक्षात. हे y²चं. आता कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडसाठी ते कसं होणार बघा. आता हे इक्वेशन आता कसं मांडता येईल बघा. कम्प्युटिंग स्क्वेअर मेथडमध्ये आपला जो आता हा भाग आला, काय आला सांगा बरं. y² - 4/3y हा आहे. ह्यात एक नंबर आपल्याला मिळवायचा आहे. आता तो के, हा जो काय के होता तो कोणता मिळाला बघा बरं. 4/9 तो a² होता. ए कसं होतं बघा बरं. ह्याचा हाफ होता, याचं निम्म होतं.
ती टर्म आपल्याला तिथं पाहिजे. कोणती टर्म पाहिजे? +4/9 पाहिजे. आता हे आपल्या मनानं घेतलो आपण, ज्यादा घेतलो ते निघून जावं म्हणून -4/9 पाहिजे. आणि बेसिक काय आहे बघा बरं तिथं. बेसिकली आता हे बघा, हे बेसिकली आहे, हे बेसिकली आहे बघा. काय आहे सांगा? 2/9. ते आहेच तिथं आलेलं. हे आहेच ठेवणार आपण. 2/9 = 0. आता ह्याचं सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. हे जे आपण 4/9 तयार केले, हे कशासाठी केलं होतं बघा. हा 3 पदं मिळून एका पदाचा वर्ग होतात, त्यासाठी तयार केलं होतं. कोणाचा वर्ग होतात? हे आलं, ह्याचं स्क्वेअर रूट y आलं, ह्याचं साईन घ्यायचं आणि ह्याचं स्क्वेअर रूट आलं 2/3 आणि ह्याचा हा ब्रॅकेट स्क्वेअर आहे बघा. मायनस कॉमन काढतो मी, 4/9 मायनस कंसाच्या बाहेर वजा चिन्ह काढतोय 2/9 असं झालं बघा. 2y - 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस, आता दोघांचा डिनॉमिनेटर सेमच आहे की नाही बघा बरं. नाही, 4मधनं 2 गेले, 2 राहिले, असं आलं आहे. = 0. अगेन आता हा कोणाचा स्क्वेअर आहे तो रिप्लेस करायला पाहिजे. कसं करणार सांगा रे आता बाळांनो. बघा बरं तो कोणाचा वर्ग येणार. हा कोणाचा स्क्वेअर येणार सांगा? 2/9. हे आपल्याला वर्ग करून लिहायचं आहे ना. जसं की आपण एखादं गणित, आपण मागचं गणित होतं बघा, m² - 11 होतं, त्याला आपण √11चा स्क्वेअर करून लिहिलो. ओके, तसं ह्याला लिहायला पाहिजे ना. y - 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस, आता 2चं स्क्वेअर रूट √2 आणि 3चं स्क्वेअर रूट 9चं स्क्वेअर रूट 3 असं झालं बघा. आता ह्याच्या पुढचं कसं सॉल्व करायचं तुम्हाला माहिती आहे. हे a² - b² झाले, ह्याचे 2 फॅक्टर्स पाडणार आहेत आणि मग आपण कंपॅरिझन करणार आहे. हा भाग सोपा आहे बघा. अगदी परत एकदा बघा कसं तयार झालं. हे आलं का लक्षात? 2/3 हे घेतलो आपण, त्यातला हा फॅक्टर त्याने दिला होता पण आपल्याला तो नको होता, त्यासाठी आपण के केलं, त्याचं कंपॅरिझन केलं, तो टर्म मिळाली आपल्याला. 4/9 ही केची किंमत आली, एची व्हॅल्यू 2/3 आली, ती यात भरली आपण. याच्यामध्ये 4/9 ॲड केलं, मायनस केलं, ते आहे तसं लिहिलं, तो ब्रॅकेट स्क्वेअर झाला. इथं पण आलं लक्षात. थोडं लक्षात घ्या, थोडंसं वेगळं आहे. बऱ्याच दिवसातून तुम्ही असं प्रॉब्लेम सॉल्व करता किंवा परत न्यूमरेटर डिनॉमिनेटर असणारं फ्रॅक्शन्स काय इथं येतात. आता ह्याच्या पुढचा भाग बाळांनो तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना तो प्रॉब्लेम नक्की पुढं पूर्ण करता येईल. चला आता ह्याला पुढं नेऊया. चला तर मग समजलं नाही इथंपर्यंत. आता हे एक्झाम्पल आपण पुढं नेतोय. पुढं काय करायचं हे तुम्हाला माहिती आहे, आता तेच फक्त पुढं न्यायचं आहे. कसं नेऊया बघूया. चला तर मग पुढं जाऊया. गणितातल्या काही गमती जमतीही आपण पुढं बघत जाणार आहोत. थोडंसं सिलेबसचा भाग आहे, आपण शिकतो आहोत, तेव्हा ते शिकताना कॉन्सन्ट्रेशन असावं. तर तो भाग आपण बघूया. आता हे जे स्क्वेअर मेथड्स राहिली किंवा जे फॅक्टर्स राहिलं, हे रेग्युलर एक्झाम्पल आहे. आता रेग्युलर टर्म्स इथंपर्यंत आल्यानंतर आपण नवीन काही करत नाही आहे. ओके, फक्त आता हे रूट वगैरे आलं होतं, त्याचे 2 फॅक्टर्स पडणार बघा. काय फॅक्टर पडणार? हे झालं a² - b². काय झालं सांगा? ते a² - b². आता a² - b²चे 2 फॅक्टर पडतात. a² - b²चे लक्षात घ्या जरा, a + b एका ब्रॅकेटमध्ये असणार, a - b दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये असणार. पहिल्यांदा हा लिहिला काय आणि पहिल्यांदा ते फॅक्टर्स आहेत, अवयव आहेत त्याचे. 3x4 लिहिला काय आणि 4x3 लिहिला का. तसं इथं हा a म्हणजे पहिलं पद जे आहे ते, हे सगळं मिळून पहिलं पद आहे बघा. कोण? y - 2/3 हे सगळं म्हणजे a, नाही का. प्लस व्हॉट इज b? दिस ऑल इज इक्वल टू a अँड दिस इज इक्वल टू b. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ b हिअर? b काय सांगा बरं? √2 / 3 हा b आहे. हा a + b झाला. इंटू अनदर ब्रॅकेट a मीन्स y - 2/3 मायनस व्हॉट इज b? b इज √2/3. हे 2 ब्रॅकेट इज इक्वल टू 0. ते इक्वेशन दिलंच होतं, करेक्ट. ह्याच्या पुढं काय करतो आपण? हा ब्रॅकेटची किंमत तरी 0 असेल किंवा ह्याची 0 असेल. 2 पदांचा गुणाकार जेव्हा 0 असतो, त्यापैकी एक पद 0 असतं कोणतं तरी. पहिलं 0 असेल, दुसरं 0 असेल किंवा दोन्ही 0 असतील. आपण तसं लिहून घेतो. बघूया पुढची पायरी आता काय होते. y - 2/3. आता मी असं लिहू का याला? दोघांचा डिनॉमिनेटर सेम लिहितो बघा, असं y मायनस असं लिहितो बघा. 2√2/3 इज इक्वल टू 0 इज इक्वल टू 0. y मायनस डिनॉमिनेटर एकदाच लिहितो, -2 - √2
इज इक्वल टू 0 ऑर हां आता वायची किंमत काय आली सांगा बरं. वाय इज इक्वल टू हे मायनस बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाणार तेव्हा हे 2 प्लस रूट 2 आहे तसं राहणार. हे फक्त निगेटिव्हचं पॉझिटिव्ह झालं डिवायडेड बाय 3 ही एक आन्सर आली. आता हे मायनस तिकडे जाणार पण ही दोन्ही चिन्ह बदलायचा काय संबंध नाही आहे. 2 मायनस रूट 2 अपॉन 3 दॅट इज द सोल्युशन. बघा परत आणखीन एकदा समजलं का बघा सगळ्यांना. दोन फॅक्टर्स कसे पडले समजले का बघा. 2 मायनस रूट 2 मायनस रूट 2 ओके. हां बघा बरोबर 2 मायनस रूट 2 अपॉन 3 अँड 2 प्लस रूट 2 अपॉन 3. हा मायनस इथं जेवढं हा मायनस जर कॉमन काढला असता तर इथे प्लस झाला असतं नाही का. हे बघा हे असं आणि त्यामुळे हे आन्सर काय झालं असतं बघा असं आलं असतं. 2 मायनस रूट 2 आणि 2 प्लस रूट 2 असं आलं असतं. म्हणजे हे मायनस बाहेर काढलं असतं तर हे असं आलं असतं बघा. काय आन्सर आहे हे असं एक आन्सर आलं 2 मायनस रूट 2 अपॉन 3 आणि 2 प्लस रूट 3 अपॉन 2 असं असतं. लक्षात आलं बघा इथलं. ह्या दोघांचा डिनॉमिनेटर सेम -2 मायनस रूट बाय 3 हे मायनस झालं आणि हे दोन्ही मायनस मायनस कंसातून बाहेर काढूया. हे असं करूया का हे मायनस साईन असं लिहूया चालेल. त्यामुळे हे असं होणार बघा. आता हा असा फॅक्टर घेणार आणि असा फॅक्टर घेणार. अलग लक्षात दोन्ही फॅक्टर्स कसे आले ते तुम्हाला होण्यासारखं आहे. आता समजून की मायनस मायनस प्लस कसं झालं तेवढं बघा. आणि असं हे आपल्याला कंप्लिटिंग स्क्वेअर मेथडचं सम जे होतं ते असं लिहायचं होतं. ओके बघा ना. हां 2 प्लस रूट 2 मायनस रूट 2 असं ते कंप्लीट मायनस ब्रॅकेटच्या बाहेर येत असताना असं झालं असतं किंवा हे मायनस साईन बाहेर काढूया आणि मग आपण त्याला पॉझिटिव्ह बनवूया. ओके चला आपण पुढच्या एक्झाम्पलमध्ये जाऊया. असंच जरासं पुन्हा आता थोडंसं शॉर्टकट आयडिया आपण वापरू शकतो. आता तुम्हाला माहिती झालं जरासं शॉर्टकट काय वापरायचं आहे. 2 मायनस रूट 2 ही दोन्ही पण 2 रूट्स आले आणि ते पॉझिटिव्ह निगेटिव्हमध्ये एकदा पॉझिटिव्ह आलं आणि एकदा निगेटिव्ह आलं. आलं लक्षात. ते कॉमन काढलं त्यानंतर ती चिन्ह बदलली बरोबर चिन्हाच्या वायच्या पलीकडे नेलो आपण आणि मग त्यामुळं हे उत्तर पूर्ण झालं. पुढे जाऊया आता एक्झाम्पल नंबर 5मध्ये जाऊया. हां एक्झाम्पल 5. हा काय बघा बरं 2y² प्लस 9y प्लस 10 इज इक्वल टू 0 हे असं आहे. पुन्हा काय करायला पाहिजे सांगा. ह्याचा जो कोएफिशियंट आहे तो कोएफिशियंट y² कोएफिशियंट किती पाहिजे 1 पाहिजे. मग डिवाइड बाय कशाने करायला पाहिजे सांगा. ह्या सगळ्याला डिवाइड कशाने करायला पाहिजे. हां सांगा बघूया कशाने डिवाइड करायला पाहिजे. याला 2 भागायला पाहिजे. ह्याला 2 भागूया, ह्याला 2 भागूया, ह्याला 2 भागूया. ओके का बरं याचा कोएफिशियंट पहिल्याचा एकच पाहिजे. कंप्लिटिंग स्क्वेअर मेथडचं खास वैशिष्ट्य आहे की ह्या पहिल्या पदाचं जे आहे तो कोएफिशियंट हा 1 असायला पाहिजे. y² प्लस 9/2y प्लस 5 इज इक्वल टू 0 असं पाहिजे. आलं लक्षात. हे एक्झाम्पल तयार झालं. पुन्हा याचं कंपॅरिझन करूया. ह्याचं कंपॅरिझन करताना लक्षात आलं का बघा. हा जो इथला ए फॅक्टर असतो तो कसा काढतो आपण. हे जे ए कसं काढायचं ह्या 9/2चं हाफ करायचं म्हणजे किती झालं सांगा बरं 9/4 झालं. आणि के कसा काढायचा के इज इक्वल टू a² करायचं. हे झालं 9/4 झालं. हे काय झालं सांगा 9/4 त्याचा हाफ. आणि a² काय होणार सांगा. आता ह्याचा स्क्वेअर होणार की काय होणार सांगा बरं. हां ह्याचा स्क्वेअर म्हणजे काय होणार सांगा बरं 81/16 असं झालं की ह्याचा हाफ करूया. ह्याचा हाफ करायचं. हे हाफ का करायचं ही संकल्पना जरा कळू दे तुम्हाला. जरा नीट बघायचं हाफ का असं. हे आता तुम्ही कंपॅरिझन केला की हाफच होतं याचं. नेमकं असं असतं ते. हे सांगा x² प्लस 12x प्लस इथं कोणती टर्म पाहिजे की त्यामुळे स्क्वेअर होणार. ह्याचं निम्म करा 12चं 6ला इथं 36 लिहा. आता हे कंप्लीट स्क्वेअर झालं की नाही बघा. x प्लस 6 ब्रॅकेट स्क्वेअर बघा बरं झालं का नाही. तसं ह्याचं हाफ करायचं. इथं जे 9/2 आहे ना त्याचं निम्म 9/4 आलं आणि त्याचा स्क्वेअर थर्ड टर्म घ्यायची. तेच आपण हे शिकतो आहे. हा झाला ए म्हणजे k² ही व्हॅल्यू अशी येणार. आता हां आता हे आपण दोन्हीकडे ॲड करूया. म्हणजे कशी ह्या एक्झाम्पलमध्ये आपण इथं ॲड करूया. कंप्लिटिंग स्क्वेअर टर्म ही अशी काढतो आपण
याचं हाफ करतो मिडल टर्मचं आणि स्क्वेअर करून आपण तिथे ॲड करत असतो. चला ठीक आहे, मग तर ॲड करूया याच्यामध्ये. हां, इक्वेशन कसं बनणार बघा. हा बेसिकली आपल्याकडे दिलेला आहे वाय स्क्वेअर प्लस आता 9/2 आलं आहे. हे कोएफिशियंट 1 केल्यानंतर हे वाय आहे. ह्याच्यात एक आपण टर्म ॲड करतोय. कोणती टर्म ॲड करूया? ही 81/16 आपण ॲड करूया. 16 आपण ॲड करूया. त्यानंतर ही मायनस करूया. का? ते आपण ॲड केली ना, म्हणून ती मायनस करूया आपल्या सोयीसाठी, कंप्लिटिंग स्क्वेअर टर्म येण्यासाठी. हे आहे तिसरं होते. नंतर त्यांचा बेसिकली कोण आहे बघा बरं, हा 10/2 म्हणजे 5 आहे की, तो ठेवलाच पाहिजे. तो त्यांचा आहे, त्यांनी गणितामध्ये छापलेला आहे, तो दिलेला आहे त्यांनी. हां, आता सांगा हे कोणाचं स्क्वेअर झालं पुन्हा? हां, काय कुणाचं स्क्वेअर झालं बघा बरं. तर स्क्वेअर टर्म कसं काढतो आपण? पुन्हा बघा, एक्स स्क्वेअर प्लस 8x, एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस ह्याचा हाफ करा 4, इथं लिहा 16. आता हे कोणाचं स्क्वेअर आहे कसं ठरवायचं? समजा इथं मायनस साईन असेल तर हे कोणाचं स्क्वेअर आहे? ह्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं, ह्याचं साईन घ्यायचं आणि ह्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं. तसं हे कोणाचं स्क्वेअर आहे कसं ठरवायचं? सोपं आहे. ह्याचं स्क्वेअर रूट घेऊया, ह्याचं साईन घेऊया आणि ह्याचं पण स्क्वेअर रूट घ्यायचं. या थर्ड टर्मचं, फर्स्ट टर्म आणि थर्ड टर्मचं स्क्वेअर रूट, ह्याचं साईन, तिघांच्याकडूनही आपण काही ना काहीतरी घेतोय बघा. ह्याचा स्क्वेअर आहे तो मायनस. आता हे होणार 81/16 आणि मायनस जेव्हा आपण ब्रॅकेटच्या बाहेर करतो तेव्हा ते काय होणार सांगा बरं? मायनस 5/1 इज इक्वल टू 0 होणार. आलं लक्षात? परत एकदा बघा, प्रत्येक टर्मला आपण 2ने डिवाईड केलो. हे आलं 9/2 आलं, त्याचं हाफ केलं 9/4 आलं, त्याचं स्क्वेअर केलं, हे तर लिहिलं आपण. कंप्लिटिंग स्क्वेअर टर्म्स आपल्याला अशा मिळत गेल्या. ओके, आता ह्याचं सिम्प्लिफिकेशन करूया. हा तर y प्लस 9/4 ब्रॅकेट स्क्वेअर आहेच. ओके, मायनस ह्याचं सिम्प्लिफिकेशन बघा. 80, 81 × 1 81, 16 5 जा 16 × 5 दॅट इज 80. दॅट इज आन्सर इज 1/16. लक्षात आलं का बघा? 80, 81मधून 80 गेले, 1 राहिलं, असं राहिलं आहे. आता इज इक्वल टू 0 आहेच. अजून आपल्याला वी हॅव टू कन्वर्ट धिस a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. Here is a square. What is value of a here? A is equal to 9/4 bracket square. No doubt about this. ह्याच्याबद्दल काही शंका नाही आता. पण हा b स्क्वेअर पाहिजे. म्हणजे हा कोणाचा वर्ग आहे बघा बरं? 1चं स्क्वेअर रूट 1, 16चं 4 असं झालं बघा. हा काय झाला सांगा आता? मी वरती लिहितो बघा जरासं परत एकदा. परत हे प्रॉब्लेम 2ने डिवाईड केलं. इथं लिहितो मी, चालेल? इथं दिसते बघा तुम्हाला पुन्हा एकदा बोर्डवरती. हे काय झालं बघा आता? हां, y प्लस 9/4 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस मायनस 1/4 स्क्वेअर. नाव अगेन इट इज रिटन इन दिस वे, a स्क्वेअर a प्लस b a मायनस b. y प्लस 9/4 एकदा प्लस घ्यायचं आणि एकदा y प्लस 9/4 एकदा मायनस घ्यायचं, इज इक्वल टू 0 आलं बघा. y प्लस दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे, एकदाच लिहायचं. हा झाला 10. इथं काय झालं बघा? y प्लस ह्याचा डिनॉमिनेटर आहे 4 आणि 9मधून 1 गेले, 8 राहिले, इज इक्वल टू 0 असं आलं बघा. समजलं सगळ्यांना? प्लस साईन कसं आलं ते. ह्याचं सिम्प्लिफिकेशन जरा करूया. बे दोन्ही 4, बे पंचे 10. y प्लस 5/2 एका ब्रॅकेटमध्ये आलं, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये y प्लस दॅट इज 2 आलं बघा, इज इक्वल टू 0. आता हे पुढं इक्वल टू साईनच्या पुढे घेतल्यानंतर वायच्या परफेक्ट किमती येतात ते तुम्हाला माहीत आहे. काय उत्तर येणार? ह्याचं दोघींचंही उत्तर निगेटिव्ह येणार. वायची व्हॅल्यू y बरोबर -5/2 ॲज वेल ॲज y इज इक्वल टू -2 असं त्याचं सोल्युशन होईल. आलं लक्षात बाळांनो? कसं झालं कंप्लिटिंग स्क्वेअर? कंप्लिटिंग स्क्वेअर मेथड ही असे असते, ह्याचं हाफ करतो आपण आणि त्याचा स्क्वेअर करतो आणि मग आपण प्रॉब्लेम सॉल्व करत असतो. ओके, असंच करत अजून एक लास्ट एक्झाम्पल आहे बघा, तेही पूर्ण करूया, चालेल ना? ओके, तुम्ही हे कंप्लिटिंग स्क्वेअर मेथडचं सुद्धा म्हणजे हे इझी वन आहे. हाफ करायचं, ॲड करायचं, हाफ का करायचं याच्यासाठी एक प्रॉब्लेम सॉल्व करून दिले बुकमध्ये. ते जर टेक्निक्स तुम्ही वापरत गेलात, तसे आयडिया वापरत गेलात किंवा तसं ते लिहिलात तरी पण ते पुढं होऊन जाईल. कसं लिहायचं यासाठी बुकमध्ये काही प्रॉब्लेम्स दिलेत, तुम्ही बघू शकता. अजून एक प्रॉब्लेम आहे, तेही पूर्ण करूया. 2.3 आपल्याला कंप्लिटिंग स्क्वेअर मेथड ही आता पूर्ण होईल. ओके,
तुम्हाला ती जस्ट गाईडलाईन वर्ग समीकरण सोडवण्याची देतो आहे. तुम्ही रिमेनिंग पार्ट तुम्ही पूर्ण करत आहात. करा निवांतपणे, समजून घ्या. ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट इज बेस ऑफ धिस कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. ओके, आता आपण पुन्हा एकदा या प्रॉब्लेमकडे जाऊया. चला तर मग ह्याच्यातलं 2.3मधलं लास्ट प्रॉब्लेम. इक्वेशन नंबर त्यातलं क्वेश्चन नंबर 6 आहे बघा. क्वेश्चन नंबर 6मध्ये 5x² इज इक्वल टू 4x + 7. इज इट क्वाड्रॅटिक इक्वेशन? येस, इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्याचं पॉवर मॅक्झिमम पॉवर 2 आहे, डिग्री 2 आहे. इज इट? वी राईट दॅट इक्वेशन इन धिस फॉर्म. विच फॉर्म? दॅट इज ax² + bx + c इज इक्वल टू 0. वी राईट. आपण ह्या पद्धतीमध्ये लिहून घेऊया. ते लिहित असतानाचं 5x² - 4x - 7 इज इक्वल टू 0 असं येणार. आलं लक्षात? आता हे इक्वेशन अशा पोझिशनमध्ये आल्यानंतर पुन्हा ह्या कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडचं पुन्हा एक खास वैशिष्ट्य बघा. हा एच व्हॅल्यू 1 पाहिजे. कोएफिशियंट ऑफ ए मस्ट बी 1. मग काय करूया? हे 5x² ला 5ने डिवाईड करूया. 4/5 करूया, x साईडचा ठेवूया. -7/5 करूया, इज इक्वल टू 0 करूया. आता याचा कोएफिशियंट 1 आला बघा. याचा कोएफिशियंट आला 1. म्हणजे हे प्रॉब्लेम आता काय तयार झालं बघा. x² - 4/5x - 7/5 इज इक्वल टू 0. आता ही कम्प्लिटिंग स्क्वेअरची जी टर्म आहे, कम्प्लिटिंग स्क्वेअरमधली जी आपल्याला पाहिजे असणारी जी टर्म आहे ती कशी डेव्हलप करायची असते, तर आपण डायरेक्टली असं करूया, ह्याचा हाफ करूया. a इज इक्वल टू, आता बाकीच्या मधल्या स्टेप्स मी मांडत नाही, 1/2 × 4/5. ह्याचं सिम्प्लिफिकेशन करूया. ह्याचं निम्मं करायचं आहे. 2 1 जा 2 2 जा. आन्सर काय आलं सांगा बरं? 2/5 आलं. थर्ड टर्म जी पाहिजे कम्प्लीट स्क्वेअर मेथडला आपल्याला, ती k पाहिजे. k इज इक्वल टू a². त्याचा स्क्वेअर करा, 4/25. आता ते ॲड करूया याच्यामध्ये. आता त्या गिव्हन एक्झाम्पलमध्ये राईट पद्धतीने बसूया. हां, कसं बसवणार बघा. चला बघूया काय काय लिहिणार आहे. आपल्याला कोणती टर्म कम्प्लिटिंग स्क्वेअरसाठी उपयोग पडणारी पूर्ण वर्ग पद आपण ज्याला म्हणतो ते हे आहे बघा, k. दॅट इज a². a मीन्स हाफ ऑफ कोएफिशियंट ऑफ x. हाफ ऑफ कोएफिशियंट ऑफ x असं आहे. आता हे आपण तिथं भरूया ना. काय एक्झाम्पल आहे. आता हे एक्झाम्पल सोल्युशनसाठी आपल्याला हे असं झालं बघा. x² - 4/5x त्याच्यामध्ये ॲड करतोय आपण. कुणाला ॲड करूया? हां, कोणाला ॲड करूया सांगा? 4/25 ॲड करूया. आता 4/25 ही ॲड केल्यानंतर थर्ड टर्म ही पॉझिटिव्ह असते. हे आता हे कम्प्लिटिंग स्क्वेअरचं काम झालं आपलं. पण आपण जादा हे घेतले, हे निघून जावं म्हणून 4/25 लिहितो बघा. आणि बेसिकली काय आहे बघा की इथं, हा बघा इथं आहे. आता इथं आहे काय आहे सांगा? -7/5 ॲज इट इज ठेवला पाहिजे ना. -7/5 इज इक्वल टू 0 आयचं ठेवलं पाहिजे. आलं लक्षात? आता हे कोणाचं स्क्वेअर झालं बघा? x. त्याच्यानंतर मिडलचं मायनस साईन येणार, प्लस नाही येणार. आता ह्याचं स्क्वेअर रूट काय येणार बघा? 2/5 ब्रॅकेट स्क्वेअर येणार. आता याचं सिम्प्लिफिकेशन करायला पाहिजे. कसं करूया सांगा आता याचं सिम्प्लिफिकेशन? तिरकस गुणाकार करूया. 4×5 = 20 आणि 25 हे 4/25 आणि हे काय बघा बरं? 7/5 आहे. असं करूया. नाहीतर दुसरा पर्याय असा वापरता आपल्याला, ह्याचं सिम्प्लिफिकेशन एक करता येते का बघूया. आता जर असं बाजूला करूया. हे आहे 4/25 आणि हे काय बघा बरं? -7/25. 7/5 आहे. आपण इथं 5 आहे ना, ह्याला × 5 करूया, ह्याला पण × 5 करूया. म्हणजे असं होईल. आणि ह्या दोन्हीतून मी मायनस साईन कॉमन करतो बघा. त्यामुळे इथलं साईन हे प्लस होणार आहे. आताची पायरी समजते का बघा सगळ्यांना? हे मायनस कॉमन करूया. हे 4/25 लिहितो. इथलं मायनस साईन कॉमन काढल्यामुळे हे साईन प्लस होणार. 5×5 = 25 लिहितो इथं आणि 5×7 = 35 लिहिणार. ही समजली का बघा पायरी? हे सिम्प्लिफिकेशन. डिनॉमिनेटर सेम केला. नाहीतर मग तिरकस गुणाकार करायला पाहिजे. 25×7 = 250 वगैरे करायला पाहिजे. पुन्हा सिम्प्लिफिकेशन द्यायला पाहिजे. ह्यापेक्षा काय करूया? 5ला 5 न गुणूया. 5×25 आलं, 5×7 = 35 आलं. आलं लक्षात सगळ्यांच्या? ही पद बघा परत एकदा. मायनस कॉमन काढलं. 4/25 आहे दिसं राहिलं. ह्याला मी 5 ने इंटू केलं, ह्याला पण 5 ने इंटू केलं. 5×5 = 25, 5×7 = 35.
मायनस साईन कॉमन काढल्यामुळे इथं साईन प्लस झालं. आलं का लक्षात सगळ्यांच्या? हां, एक्स प्लस 2/5 सॉरी मायनस आहे, एक्स मायनस 2/5 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस, आता इथं दोघांचा डिनॉमिनेटर किती आहे बघा बरं, 5 आहे, आणि हे वरती कोण झाले बघा की ह्या दोन्हीचं ॲडिशन होणार ना. हां, दॅट इज 39 झालं, इज इक्वल टू 0. समज सगळ्यांना? बघा परत एकदा काय काय तयार झालं. आपण एक्स 5नं का भागलो प्रत्येकाला कोइफिशियंट 1 येण्यासाठी. त्यानंतर ह्याचं आपण ए टर्म शोधत असताना ह्याचं आपण हाफ का करतो ते तुम्हाला माहिती आहे, ते 2x ची तुलना करत असतो. ह्याचा हाफ आलं के हा ए स्क्वेअर इतका असतो. ह्या मिडल टर्मचं हाफ करायचं आणि त्याचा स्क्वेअर करायचं, ही कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली पाहिजे, म्हणजे कम्प्लिटिंग स्क्वेअर मदत होतं. पुन्हा एकदा एक्स स्क्वेअर प्लस 4x, आता ह्याचा हाफ करा 2 आलं आणि 2चा स्क्वेअर करा 4. आता हे तिघेजण मिळून एका राशीचे एकाचे स्क्वेअर होतात. तसं हे आहे. पुन्हा आपण ह्याच्या पुढचं टेक्निक तुम्हाला माहिती आहे की काय टेक्निक आहे सांगा बरं. ह्याच्या पुढचं काय करतो आपण, तर हे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करतो. ए स्क्वेअर तर आपल्याकडे रेडी आहे इथं. ए म्हणजे कोण दिसतो सांगा तुम्हाला इथं. ए म्हणजे हा एक्स मायनस 2/5 दिसतो नाही का. हा एक्स मायनस 2/5 दिसतो. हा ए स्क्वेअर आहे, एक्स मायनस 2/5 स्क्वेअर मायनस इथं बी स्क्वेअर पाहिजे, म्हणजे ह्याचे बीची व्हॅल्यू, हे बी स्क्वेअरची व्हॅल्यू ही पाहिजे. म्हणजे बी काय पाहिजे तर ह्याचं रूट पाहिजे. हां, हे बघा हे बी स्क्वेअर झालं. आता ह्याच्या पुढं कसं मांडायचं दोन राशी, त्यानंतर त्याच्या किमती कसं काढायचं हे तुम्हाला चांगल्या रीतीने माहीत आहे. तुम्ही हे सर्वजण कराल. असं कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड होतं. न टेन्शन घेता कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड समजून घ्या. याचा दबाव घ्यायचा नाही. ह्याचं हाफ कसं झालं, का झालं, हे बुकमध्ये नीट तुम्ही बघत आहात. सगळ्यांनी नीटमध्ये बघा आणि पुढचा भाग ह्याचा पूर्ण करून घ्या. चालेल ना? ओके बघा. तर अशा रीतीनं हा भाग इथं ह्या टॉपिकचं वर्गसमीकरण सोडवण्याची जी दुसरी पद्धत होती कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड, ही अशी होती, अशी आहे. बुकमध्ये नक्की एकदा वाचा, पुन्हा एकदा नीट समजून घ्या का हाफ करायचं, कसं स्क्वेअरिंग करायचं. तुमचा इंटरेस्ट नक्की वाढेल. काही आमची जी टेक्निकल टीम आहे त्या टीमच्या समाधानासाठी तुम्ही जे करत आहात हे तुमच्यापर्यंत पोचते. आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यांना सगळेच टॉपिक्स कंटिन्युअसली तुमच्यापर्यंत घरी पोचवतील, तुमच्या व्हॉट्सअपवरती मिळतील. तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये ते बघू शकता, समजून घेऊ शकता. अशा रीतीनं हा भाग आपण पुढं नेणार आहोत. सर्वांच्या सहकार्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे आभार. अतिशय चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स तुम्ही देत आहात. थोडंसं क्यूज टेस्ट मी आहे तुमच्याबरोबर, तुमचे सर्व टीचर्स तुमच्याबरोबर आहेत, हेही सगळं आहे. एक भाग जाता आजच्या तासिकेचा एंड करताना पुन्हा एक जरासं नाविन्यपूर्ण भाग आहे, असं जरा नीट बघा. तुम्ही हे करा रे, याचं उत्तर किती येतं. बहुतेक 10वीच्या सगळ्या मुलांना ह्याचं उत्तर माहिती आहे, पण याचं सौंदर्य म्हणून बघा जरासं. हे असं येतं, लगेच जरासं असं कंपॅरिझन करून बघा, बघूया असं हे असं असेल तर ह्याचं उत्तर काय येईल. ह्याची निर्मिती कसं झाली जर नीट ऑब्झर्वेशन केलं. एक ही संख्या 2 वेळा आहे बघा, म्हणून फक्त आपण 2पर्यंत जायचं. 1 नंतर 2 लिहायचं, पुन्हा पाठीमागे यायचं. हे किती आहे बघा, 3 वेळा आहे, मग हे असं लिहित जायचं. तिथून पुन्हा पाठीमागे यायचं, म्हणजे 3. हे त्याचं उत्तर येणार. जरा कॅल्क्युलेटरवरती करून बघा. आता तुम्ही ह्याचं तोंडी उत्तर सांगा. 1 1 1 1 1 1 याचं उत्तर काय येणार. हा कोण सांगते बघूया जरासं, काय उत्तर येणार याचं. 1 2 3 4 पुढं 3 2 1 बघा, कॅल्क्युलेटरवर करून बघा. असं पुढं अशा संख्या, असे मॅजिक टर्म्स तुम्हाला मिळत जातील. ह्या गणितातली सहजता, गणितातलं सौंदर्य हे असंही बघत जाऊया. ठीक आहे, गणित निश्चित अवघड नाही, सोपं आहे. समजलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. मी आणि तुमचे सर्व शिक्षक तुमच्याबरोबर नक्की आहेत, हे समजून घेतात, चांगली गोष्ट आहे. सर्वांना आजचा तास इथं थांबूया. आजचं कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड पुन्हा भेटणार आहोत. पुन्हा एक वर्गसमीकरण सोडण्याची एक दुसरी पद्धती जी 11वी 12वीला सुद्धा लागणार आहे, ती एक पद्धती आपण पुढं शिकणार आहोत. ती पुढच्या तासिकेच्या वेळी बघूया. सर्वांना बेस्ट ऑफ लक. ओके.